ओम श्री गणेशाय नमः. ओम प्रभु रामचंद्राय शतमाता नमः. ओम श्री गणेशाय नमः. मध्ये रावणाचा रथ प्रभेश न्यून सहस्रादित्य वीरांची हस्ते निर्मित तो दिव्य अनुपम तेजस्वी. रावणाचा रथ असा होता की सहस्र सूर्याचं जे तेज असतं तसा रथ हा रावणाचा दिसत होता. वीरांच्या हस्ते निर्मित म्हणजे तो ब्रह्मदेवाच्या हस्ते निर्माण केलेला रथ होता. तो दिव्य अनुपमा तेजस्वी. दिव्य अनुपम तेजस्वी म्हणजे कोटी सूर्यासारखं त्या रथाचं तेज होतं. त्या रथाचा जोडा तुझा रथ. त्या रथाचा दुसरा रथ कोणता आहे असेल नसे त्रिभुवनी यथार्थ. ह्या रावणाच्या रथासारखा रथ ह्या जगामध्ये दुसरा नसेल. त्यावरी मंदोदरी कांत दिशे मंडित वस्त्राभरणी. आणि त्या रथावर बसल्यानंतर त्रिभुवनामध्ये असा रथ नाही. अशा रथावर बसल्यानंतर रावण कसा दिसत आहे? एकदम सुंदर दिसत आहे. वरे त्राटली 10 छत्रे. वरती 10 छत्रे होती. झळकते चामरे मित्रात पत्रे. ऐश देखो नि मित्र पुत्रे धिजिया धर घडिले. देखो नि सुग्रीवानावरे क्रोध. आणि इतका दैदिप्यमान आणि सुंदर आणि पोशाखही सुंदर आणि तो दशश्री रावण इतका सुंदर त्याला त्या रथावरती बसल्याने दिसायला लागला. आणि त्याला पाहून सुग्रीवाला राग आला. ऐकोनी वारणाचा शब्द जैसा मृगेंद्र हुंकारे. बघा, एखाद्या वाघाचा आवाज ऐकावा, सिंहाचा आवाज ऐकावा आणि मृगाने पळावं त्याप्रमाणे तृण पर्वत संकटता जवळी कैसा उगार आहे ज्वाळामाळी. आणि मला सांगा, जंगलातले हरिण पशु पक्षी असतात पण सिंहाचा किंवा वाघाचा आवाज ऐकला तर ते तिथं कुठेही थांबायला मागत नाहीत. तैसा किष्किंधानाथ. आणि सांगितलं हा किष्किंधानाथ म्हणजे सुग्रीव धावे घेऊन चंड पर्वत रावणावरी अकस्मात परमावेशी टाकीतसे. आणि सुग्रीव आकाशामध्ये उडाला. त्याने एका पर्वताला उचललं आणि आकाशातून त्याच्या रथाकडे भिरकावून दिला. तो दशमुखे सोडून बाण पिष्ट केला तो पर्वत जाण. आणि दशमुखी रावणाने एकच बाण सोडला आणि त्या पर्वताचं पीठ करून सोडलं. सवेच सोडले 10 बाण. लागोपाठ 10 बाण सोडले. सुग्रीव हृदय खिळेला आणि ते सुग्रीवाच्या शरीराला लागले आणि सुग्रीव त्या बाणाला खेळून राहिला. क्रोधावला सूर्य सुत सवे चुपडून विशाळ पर्वत. आणि सुग्रीवाला इतका राग क्रोध आला. हा सूर्यपुत्र आहे सुग्रीव म्हणजे. ह्यांना ताबडतोब ते बाण उपसून अंगातले बाजूला फेकले आणि विशाळ पर्वत घेतला. रावणावरी अकस्मात गगनपंथे टाकिला. आणि रावणावर आकाशातून भिरकवून दिला. तोही रावणे फोडिला मग शतबाणे सुग्रीव खिळिला. त्या पर्वतात सुद्धा चकासुराडा रावणाने आपल्या बाणाने केला आणि नंतर लागोपाठ बाण सोडू लागले. रक्तधारा तये वेळा भडभडा सुटल्या. आणि सुग्रीवाच्या अंगातून रक्ताच्या छेकाण्या उडू लागल्या. इतके बाण मारले रावणाने. मूर्छा येऊन तये क्षणी सुग्रीव स्वीकार पाहे धरणी. आणि इतके बाण लागले, इतक्या रक्ताच्या छेकाण्या उडू लागल्या की सुग्रीव बेशुद्ध होऊन जसं काय आता खाली पडतोय असं वाटू लागलं.
मग वानर 18 अक्षौहिणी एकदाची उठावले. 18 अक्षौहिणी म्हणजे 18 लाख वानर एकाच वेळी उठले. शिळा वृक्ष पाषाण कपिनी यांचा पाडिला पर्जन्य. परितक्याशी रावण एकलाच पुरवला. 18 लाख हे वानर 18 लाख परत उचलून त्याच्यावर टाकायला लागले, वृक्ष टाकायला लागले. तर या सर्वाला एकटाच भारी पडू लागला हा रावण. जैसा पाखांडी कुतर्क घेता नावरेच बहुपंडिता. बघा, एखादा माणूस असतो त्याला ज्ञान नसतं, पण तो जो ज्ञानी असतो त्याला वाकडा बोला लागल्यावर ते ज्ञानी माणूस म्हणतो काय हे नादाला लागायचं आहे, हा तर आडवाच चालतोय, ह्याला काय सांगून उपयोग नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात असावे जातीचे वेड्या गवाळ्याचे काम नोहे. जैसा पाखांडी कुतर्क घेता नावरेच बहु पंडिता. तेवी सकळ कपी भिडता लंका नातन गणिच. कोणालाही मानत नाही हा महापंडित रावण. असंख्यात सोडून ईश्वर घाई जर्जर केले वानर. अनंत बाण सोडले आणि सगळ्यांना जर्जर करून ठेवलं. तो थोर थोर कपीश्वर उभे होते रामापाशी. आणि मोठमोठे युद्धवीर जे होते ते रामाच्या बाजून जे उभे होते ते रामाजवळच उभे आहेत. त्या माझी 7 जण दावती जैशी पंचानन. शरभ गवय गंध मादन मैंद कुमुद द्विविध. आणि हे 5 वीरांची नावं सांगितली. गवाक्ष 7वा वीर पर्वत घेऊन सत्वर. हाके गर्जविता अंबर रावणावरही टाके तसे. विशाळ पर्वत उचलले आणि रावणावर मोठ्यानं आरोळे देऊन त्या रावणावर तो पर्वत फेकून दिला. रावणे पर्वत फोडून समस्त शरी खिळले वानर सप्त. भूमीशी पडले आक्रंदत परमानर्थ उडवला. आणि हे मोठे वीर होते रामाच्या बाजूत सुद्धा हे मोठे वीर होते, पण ते सुद्धा 7ही जण गेलेले त्या बाणामध्ये सापडले आणि बाणाने खेळून राहिले. रावणे पर्वत फोडून समस्त शरी खिळले वानर सप्त. भूमीशी पडले आक्रंदत परमानर्थ उडवला. सगळे आय आय म्हणून मोठ्यानं ओरडू लागले, कारण सगळे भूमीवरती पडलेले आहेत आणि रक्तबंबा झालेले आहेत. अनिवार दशमुखाचा मार देखून पळती कपी भार. ते पाहून रामरण रंगधीर चाप 7वर चढविले. आणि मोठ्या मोठ्या वीरांची परिस्थिती पाहून रामाने धनुष्याला बाण लावला. तव विनवी उर्मिला पती. त्यावेळी रामाला लक्ष्मण काय म्हणतास, माझे बाहू बहु स्फुरती. आज्ञा द्यावी मज प्रती शिक्षा लावी न दशमुखा. म्हणले प्रभू तुम्ही नका धनुष्यबाण हातामध्ये घेऊन लढू, मी खंबीर आहे, मी याच्याबरोबर लढतो. अवश्य म्हणे रघुनंदन सौमित्रे संजोनिया धनुर्बाण. जैसा उठे पंचानन रावणा सन्मुख लोटला. ज्याप्रमाणे साक्षात शिव धनुष्यबाण घेऊन युद्धाला उभे राहावे त्याप्रमाणे लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन युद्धाला उभा राहिला. म्हणे रे तस्करा दशमुखा. अरे म्हणले चोरा, तू तर का चोर आहेस, 10 मुख आहेस पण तू चोर आहेस. बुद्धिहीना शतमूर्खा. तू बुद्धिहीन आहेस, तुला कसलीही बुद्धी नाहीस. तू 100 ज्यावेळी मूर्ख माणसं एका जाग्यावर आणावीत त्यावेळी तू एकटा त्यांच्या बरोबरीचा आहेस, इतका तू शतमूर्ख आहेस. अनुनिया जनक कन्यका निज कुळक्षय केलासी. अरे म्हणले मूर्खा, तो जिला आणलायस तुझीच कन्या आहे. अरे एवढं सुद्धा तुला समजत नाही मूर्ख माणसा.
कृतांताचे दाढेशी सापडलाशी निसरेशी, आता कोणेकडे पळशी जीव घेऊन माघारा. आणि म्हणले आता आमच्या समोर जी लढाई आहे, आता तो कुठं जाशील? स्वतः जीव घेऊन म्हणले पळू नको. ऐसे बोले लक्ष्मण तो विशाळ पर्वत घेऊन, धावे निरळोद्भव नंदन द्विदश नेत्रावरी ते धवा. जैशी कडकडून पडे चपळा, तैसा पर्वत रावणावरी टाकिला. रावणे फोडून ते वेळा, पिष्ट केला अंतरिक्षे. ह्याने लक्ष्मणाने बाण जोडेपर्यंत हनुमंतरायाने भला मोठा महाविशाल पर्वत आणून रावणावर फेकला, पण रावणाने एका क्षणात त्याचं पीठ केलं. रथावरी चढला हनुमंत, रावणे झाडली सबळलात. आणि रथावर चढल्याबरोबर रावणानं काय केलं? लाथ मारली हनुमानाला. मूर्छना सावरून वायुसुत. बघा एवढ्या मोठ्या लाथ मारली, त्या हनुमानाला मूर्छा आली. पण तेवढ्यात हनुमान भगवाननी स्वतःला सावरलं, मार्गरायाने स्वतःला सावरलं आणि उठून उभे राहिले. रावण हृदय ते काळे, कपीने वज्रमुष्टी दिदली. आणि उठले वेगानं आणि रथावर चढून एकच छातीमध्ये फैट मारली, म्हणजे थोडक्यात ठोसा मारला मोठा. रावणाशी गिरकी आली, मूर्छा सावरी सवेची. हनुमंत भगवंताने एक ठोसा मारल्याबरोबर रावण गिरकीहून खाली पडला आणि त्याला मूर्छा आली. मग सबळ एक मुष्टीघात, मारुतीशी मारी लंकडात. तो विशाळ घेऊन पर्वत, नळवा नर धाविनला. हनुमानाला मुष्टीघात मारल्याबरोबर इकडे लगेच नरराजाने काय केलं? भला मोठा पर्वत घेतला आणि रावणावरती टाकून दिला. पर्वत टाकिला रावणावरी, तेने पिष्ट केला तो अंबरी. नळ खिळला पंचशरी, हृदयावरी ते धवा. आणि त्या नळराजाला त्या पर्वतासह पर्वताचं पिष्ट केलं, पण त्याला हे जखमी केलं. तुनळे केले अद्भुत, मंत्र जपे ब्रह्मदत्त. कोट्यान कोटी नळतेथ, प्रगट झाले ते दवा. बघा किती महान शक्तिशाली हा नळराजा होता. ह्यानं मंत्र जपल्याबरोबर कोटी नळ निर्माण झाले. घेऊन पाषाण पर्वत, रावणावर टाकिती समस्त. दोन्ही दळे झाली विस्मित, सीतानाथ नवल करी. नळराजानं एकटा नळराजा आहे, पण त्याच्याकडे अशी मंत्रशक्ती होती की तो कोटी नळ निर्माण झाले एकाच वेळेस. आणि कोटी नळाने कोटी पर्वत रावणावर फेकल्यावर राम हे पाहत राहिले, कुणालाच काय समजत नाही. ऐसे झाले एक मुहूर्त, मग ब्रह्मास पेरी लंकानाथ. नळ मावळले समस्त, जेवी नक्षत्रे सूर्योदय. आणि रावणानं काय केलं त्यानंतर? रावणाने ब्रह्मास्त्र टाकलं नळावरती. त्यामुळं कोट्यावधी जे नळ निर्माण झाले होते ते अदृश्य झाले. जेवी नक्षत्रे सूर्योदयी. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर आकाशातील चंद्र चांदण्या नाहीशा होतात, त्याप्रमाणे तारे ग्रह नाहीशा होतात, त्याप्रमाणे दिसत नाहीत ते. की पारदाची रवा फुटली, एकत्र येऊन कोठी जाहली. तेवी मुख्य नळ ते वेळी, रणांगणी उरलासे. आणि ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर रावणाने त्या ठिकाणी नळराजा एकटा दिसू लागला. असो सिंहनादे गरजोण, पुढे धावे लक्ष्मण. आणि सिंहासारखे आरवळे देऊन लक्ष्मण भगवान पुढे धावले. तया प्रति रावण बोलता झाला ती गर्वे. रावण अहंकारानंतर पहिलाच मोठा आहे, अजून अहंकार वाढला आणि काय बोलतो आहे? म्हणे तू मनुष्याचा कुमर. अरे किती केलं तर तू माणूस आहेस, अजून माथांचा ओला जार.
तुवा संग्राम तरी निर्धार, कोठे केला सांग पा. अरे म्हणले लक्ष्मणा, आजपर्यंत तुझी लढाई कुणाबरोबर झालीच नाही. कुणाबरोबर लढलास आजपर्यंत मला सांग बरं बघू. सौमित्र म्हणे रे मशका. काय म्हणतोय सौमित्र म्हणजे लक्ष्मण काय म्हणतोय, अरे रावणा तू तर का उंदीर आहेस, उंदीर. मशक म्हणजे तू उंदीर आहेस. तुझे आयुष्य सरले मूर्खा, लंका तिथली बिभीषणाशी. अरे तू मरायच्या अगोदरच तुझी लंका बिभीषणाच्या नावानं करून टाकलेले आहे, त्याला राजा बनवलंय आम्ही. सिंहधरी त्याला कुंजर, तो केवी जिवंत जाईल बाहेर. सुपर्णे धरिला फणीवर, तो केवी प्रवेशे वारुळी. बघा साक्षात शेषनाथाने पृथ्वीला आपल्या फणावरती धरलेला आहे आणि या त्रिभुवनाला आधार ह्या शेषनाथाचा आहे. आणि म्हणले काय सांगितलं, सिंहधरी त्याला कुंजर. सिंह गुहेमध्ये बसलाय आणि एखादं त्या ठिकाणी हरण आलं, काय नाही काहीतरी आलं, तो काय खायचं सोडणार आहे का. त्याप्रमाणे आता तो आमच्या समोर उभा आहेस. समुद्र तेरी अगस्ती, उगाशी कैसा बैसेल. तृतीय नेत्रीचा प्रळयाग्न, चालिला रती पतीस लक्ष्मण. तो राहील विझोण, हे काळत्रयी घडेना. अव भगवंतांनी तिसरा डोळा उघडल्यावर प्रलयच येतो, काही शिल्लक राहत नाही, हे ध्यानात ठेव. तैसा श्रीराम लावण्य राशी. आणि त्या त्रिलोचन शिवासारखा हा राम आहे. तैसा श्रीराम लावण्य राशी, चालून आला लंकेशी. तू पुत्र पौत्रे नांदशी, हे काळत्रयी घडेना. आणि म्हणले असे बलवान राम नारायण आज रामरूपामध्ये समोर आलेले आहेत. आणि आता मात्र तुझ्या खानदानीत कोणी सुद्धा राहणार नाही शिल्लक, सगळे मरतील. ऐशे बोलून लक्ष्मण, सोडी बाण पाठी बाण. शब्द मागे शब्द पूर्ण, विधने हुण जेवी निगती पे. आणि बाणामाग बाण सोडायला लागले लक्ष्मण भगवान. चपळ लेखका पासाव एक सरे, निघते अक्षरा पासाव अक्षरे. तैसे बाण सुमित्रा कुमारे, रावणावरी सोडले. बघा लेखक असतो आणि तो लिहिण्यासाठी चपळ असतो, कवी असतो, त्याला संपूर्ण ज्ञान भगवंताने दिलेलं असतं. तो इतक्या स्पीडनं लिहितो की शब्दाची आठवण करावी लागत नाही. शब्द मग शब्द तो लिहितच सुटत असतो. त्याप्रमाणे बाणामागा बाण लक्ष्मण भगवान सोडू लागले. रावणाचे अंगी ते वेळी, बळे सपक्ष बाण रुतले. 5 बाण रावणे सोडिले, सौमित्रावरी ते धवा. आणि रावणाने ते पाहून 5 बाण लक्ष्मण भगवंतावरती सोडलेले आहेत. तैसे सौमित्रे देखिले शरयेता. आणि रावणाचे बाण आपल्याकडे येत आहेत हे लक्ष्मण भगवंताने पाहिलं. मग ते वरचे वरीच तत्वता, निज शरे पिष्ट केले. आणि ते 5ही बाण रावणाचे वरच्यावरच त्याचं पीठ करून टाकलं, म्हणजे नष्ट केले. परम क्रोधे दश माहुळी, ब्रह्मशक्ती बाहेर काढली. अभिमंत्रोने सोडली, राघवानुज लक्ष्मणी. आणि रावणाने काय केलं शेवटी, म्हणजे असं ऐकणार नाही, त्याच्यावरती ब्रह्मशक्ती टाकूया म्हणजे हा थांबेल. ते अनिवार शक्ती देखून, सौमित्रा सुते सोडला बाण. अर्ध टाकली खंडोन, अर्ध हृदय बैसली. तिकडनं बाण येतोय, ब्रह्मशक्ती येते रावणाकडून. हे पाहून इकडून लक्ष्मण भगवंतांनी बाण मारल्याबरोबर त्याची अर्धी ताकद तर कमी करून टाकली, अर्धा बाण तोडून टाकला. पण पुढं काय झालं, आणि त्यातली थोडी शक्ती त्याच्या हृदयावरती बसलेली आहे. कुणाच्या, लक्ष्मणाच्या. तेने निचेष्टित सौमित्र पडला. थोडी शक्ती लागली तरी सौमित्र कुठं पडले, धरणीवर मूर्छिवून पडले, म्हणजे लक्ष्मण. तेने निचेष्टित सौमित्र पडला, श्वासोश्वास मद जाहला. ऐसे देखो निरावण धाविणला.
आणि हा धर्तीवर पडल्याबरोबर रावण धावला खाली, रथाखाली उतरला. आयश देखून रावण धाविन्नला, रथाखाली उतरून या. रथाखाली उतरला आणि धावतच निघाला. निचेष्टित असता सौमित्र, वरिहानी मुष्टी प्रहार. शक्तिबाण लागून लक्ष्मण भगवान मूर्छित पडलेत आणि हा मात्र रावण मूर्ख काय, त्याला लाथा मारतोय, ठोशा मारतोय. निचेष्टित असता सौमित्र, वरिहाने मुष्टी प्रहार. जैसे निजल्यावरी तस्कर, बहुत घाय घालिते. चोर असतात चोर, ते बघा एखाद्या घरावर धाड घालतात, त्या टायमाला झोपलेल्या लोकांना कसं मारावे त्यांना कळत नाही का, तर त्यांचा एकच त्यांना माहीत असतं की मेला पाहिजे म्हणजे आपण चोरी करू शकतो. तसं रावण का ठोशा मारतोय, फैटी मग फैटी का मारतोय, तर हा मेला पाहिजे असं म्हणूनच. ते मारुतीने देखोनी डोळा, कृतांता परी धाविन्नला. आणि हे कृत्य रावणाचं कुणी पाहिलं, हनुमंतराजांनी भगवानांनी पाहिलं. आणि हे हनुमंतराया पळत धावून गेले त्याच्या अंगावरती. सबळ दिदला रावणा, आलत्ता प्रहरते वेळा. सबळ दिदला रावणा, आकाशातून उड्डाण करून जे खाली आले, एक जे लाथ जे मारली, त्यात रावण एका बाजूला धावून पडला. पादरक्षेचे घाई देख, आलोक ताडते वृक्षिक. की दंश शुकाचे मुख, पाशाने चूर्ण करते पै. बघा विंचू जर चावला तर आपण त्याला ठेवतो का, त्याला मारून टाकतो त्याचा चुराडा होईपर्यंत, त्याला ठेवत नाही. त्याप्रमाणे तैसे लत्ता प्रहारे करुण, असुर हृदय केले चूर्ण. हनुमंतांनी ह्या लाथा मारल्या की त्याच्यावर बेशुद्ध पडायची वेळ आली. अशुद्ध व मित रावण, रथावर गेला पुल्या. आणि मग कसा तरी हनुमानाच्या झडपेतून जीव वाचून कुठे गेला हा रावण, स्वतःच्या रथावर गेला. तो सावध झाला लक्ष्मण, तेवढे लक्ष्मण सावधान झाले. वेगे सोडी निर्वाण बाण, अस्त्र रूपी बाण सोडल्याबरोबर रावणाचे हृदय फोडून पलीकडे शर गेला. रावणाची छाती फोडून बाण फोडून पाठीमागे निघून गेला. सौमित्राची व्यथा देखून शोभे जैसा प्रयाग्न, अनुज पाठीशी घालून पुढे झाला रघुवीर. रावणारूढला रथावरी, जैसा जलद नग शिखरी. ऐसा देखता रावणारी, काय करिता जाहला. हनुमंत स्कंधावरी रघुवीर, उभा ठाके रावणा समोर. जैसा हृदया चळी दिनकर, किंवा श्रीधर गरुडावरी. ज्याप्रमाणे हनुमंताच्या खांद्यावरती राम लक्ष्मण दिसावेत किंवा गरुडावरती भगवान विष्णू दिसावेत, त्याप्रमाणे ऐरावतारूढ शचनायक, की नंदीवरी मदनांत. ऐरावतावरती शच म्हणजे इंद्र भगवान दिसावेत किंवा नंदीवर भगवान शंकर दिसावेत, त्याप्रमाणे तया पर्यायोध्या नायक, हनुमंत स्कंधी शोभला. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र हनुमानच्या खांद्यावरती हनुमान आकाश मार्गाने निघाले. आणि प्रभू रामचंद्र कसे दिसत होते ह्याचं वर्णन केलं आहे यामध्ये. क्रोधायमान रघुनंदन, प्रथम सोडी कबाण. रावणाची दाई छत्रे छेदून, अकस्मात पाडले. आणि त्याच्या डोक्यावर असलेले 10 मुकुट छत्रवरचे असलेले ते सगळे पाडलं. मित्रपत्रे आणि चामरे, शवेची छेदिली तुझ्या शरे. आणि रथाच्या भोवतान जे आवरण असतं वेगवेगळं दिसणार, गोड दिसणार, ते सगळं पाडलं. मुकुट भूमेशी कसरे, चोर करुणे पाडले. जेवढे मुकुट होते डोक्याला तेवढे तोडून फोडून टाकले बाणामुळं.
सवेच भाते दाई धनुष्ये छेदून पाडले अयोध्याधीशे विचित्र केले परमपुरुषे प्रथमारंभी ते काळी राघव बोले गर्जोनी दशमुखा तुझा सोडिले रणी बहुत सरमला शिरणांगणी जाय सत्वर माघारा जा म्हणजे तुला सोडून देतो तुला मारत नाही मी तुला आज संपवलं असतं ना तुला संपणार नाही जा घरी आराम कर आपली संपदा भोगुण सकळ श्रेयाशी पुसवून आता परत लढायला माझ्याबरोबर येत असताना सगळ्या बायकांचं काय कर सगळ्या बायकांना विचारून ये मुलांना विचारून ये धनसंपद आहे ते लोकांना वाटून ये पुत्र पात्र जे आप्तजना निरोप घेऊन ये त्यांचा मग झुंजता समरांगणी तुझा देह खंड विखंड करुणी तत्काळ पाडीन धरणी निश्चय म्हणी जान पा कारण तुझ्या देहाचे मी तुकडे करून टाकेल रे तुझ्या शरीराचे तुकडे करून टाकेल तू जिवंत राहणार नाहीस त्यावेळी इतकी जवळ असता सेना तू कालाशी समरांगणा अरे एवढी सेना तुझ्याकडे आहे आमचे सेना आहे त्याच्या 10% तुझे मोठे तर तू का लढायला आलास आलाशी समरांगणा दुर्जना बुद्धिहीना मलिना मुख येथे न दाखवी ऐसे बोलता जानकी जीवन दशमुख झाला दर्प भग्न जा सर्पण्याये करुण उगाची तटस्थ पाहतसे आणि असं प्रभू रामचंद्र बोलल्यानंतर रावण श्रीरामाकडे पाहतच राहिले जो पिढे दरिद्रे करुण तो देश त्यागून जाय उठून तैसा रावण रण सांडून लंके माझे प्रवेशला बघा एखादा राजा असतो आणि त्या राजाचं धन दुसरा राजा घेऊन जातो राज्य दरिद्री बनतं ते तो राजासुद्धा त्या आपल्या राज्याला सोडून निघून जात असतो त्याप्रमाणे हा रावण अपमान होऊन रणांगणामधून परत माघारी फिरला की जो यातीतून भ्रष्ट झाला तो जेवी ब्राह्मणे दवडिला की दिव्य देता खोटा झाला तो लाजो निजाय पै बघा जो जातीतून माणूस भ्रष्ट झाला म्हणजे एखाद्याला आपण माणसं वाळीत टाकतात त्याला वाळीत टाकल्यानंतर त्या माणसाला जगात कोणतीही किंमत राहत नाही त्याप्रमाणे रावणाची प्रसिद्ध झाली स्वतः नाना प्रयत्न करून कुंभकर्णास उठविल रावण आणि आता परत गेल्यानंतर हा रावण आपल्या लहान भावास कुंभकर्णास झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करेल नाना प्रयत्न करून कुंभकर्णास उठवेल रावण ती कौतुक कथा गण श्रवण करोत पंडित बघा काय सांगितले श्रोत्यांना भगवंताने पंडित उपमा दिलेली आहे की नंतर हे तुम्ही ऐका पुढच्या अध्यायामध्ये आहे स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ अंबर नाना दृष्टांत भगणे सुंदर तेथे उदय पावला रामचंद्र निष्कलंका अक्षयी आणि नारायण क्षत्रिय म्हणून रामाच्या रूपामध्ये पृथ्वीवर आले कशासाठी खास या माणसासाठी म्हणजे रावणासाठी ब्रह्मानंद श्रीरामचंद्र जो निर्मळ शीतळ उदार तेथे अनन्य श्रीधर चकोर स्वानंदामृत शेविले आणि हे अमृत आहे रामाची कथा ही अमृत आहे आणि अमृत आपल्याला प्राशन करायचं आहे ते हे न दिसणारं कथामृत आहे हे हृदयामध्ये साठवल्यानंतर हृदय निर्मळ होईल तेथे अनन्य श्रीधर चकोर म्हणजे ह्या लेखकानं स्वतःला कमीपणा घेतलेला आहे स्वानंदामृत सेवितसे स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर समंत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर षडविशंतीताध्याय गोडा श्रीरामचंद्रार्पणमस्तु शुभम भवतु.